तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भाऊनो ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केलेला भाऊनो. आज आपण एकदम कडक बॅनर डिझाईन केली आहे. तुम्हाला माहीत असेल भाऊनो. ओके, प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त भाऊनो 1 वर्ष जे काय भाऊनो झालेलं आहे, त्यानिमित्त आपण काय केलेलं आहे, वर्षपूर्ती बॅनर डिझाईन केलेलं आहे भाऊनो. ओके, एकदम कडक आणि एकदम अट्रॅक्टिव्ह बॅनर डिझाईन आपण घेऊन आलोय. प्रथमच यूट्यूब चॅनलवरती भाऊनो घेऊन आलेला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, लक्षात घ्या. ओके, अजूनपर्यंत तर व्हिडिओ भाऊनो अजून अपलोड झालेले नाहीत. आपण व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी भाऊनो. PST व PLP फाईल दोन्ही पूर्ण फाईल ओपन आणि एडिटेबल असणार आहेत, ज्याच्यामध्ये सर्व तुम्हाला चेंजेस करायला भेटणार आहे. ओके, त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ मोठा होईल, पण त्यामध्ये जे काही माहिती सांगितली असेल ती पूर्ण ऐका, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. लक्षात घ्या, पासवर्ड हा बोलून सांगितलेला असतो. बरेच जण मला कॉल करून विचारतात की भाऊ पासवर्ड सांग ना. तर भाऊनो, पासवर्ड हा व्हिडिओमध्ये मी रँडमली सांगत असतो, जो लिहून ठेवत नाही. लक्षात घ्या, एकदा पासवर्ड सांगितला, डायरेक्ट फाईलला लॉक केला, डायरेक्ट अपलोड केलं, त्याच्यानंतर मला तो पासवर्ड भाऊ माहीत नाही. लक्षात घ्या. ओके, तर भाऊनो, पासवर्ड व्हिडिओमध्ये असणार आहे 3 स्टेपमध्ये. PLP व PST फाईल तुम्हाला भेटणार आहे, पूर्ण एडिटेबल व्हिडिओ, एकदम कडक आणि ॲक्टिव्ह बॅनर डिझाईन आपण तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त. ओके, तुम्हाला माहिती असेल 22 जानेवारी निमित्त आपण काय केले, बॅनर डिझाईन केली आहे. तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आता येत असेल 21 जानेवारी, तुम्हाला आजची डेट तुम्हाला माहीत असेल. ओके, काय करायचं आहे, साईज आपण तुम्हाला दिसत असेल फोटोशॉपमध्ये करतोय, कारण की फोटोशॉपमध्ये काय व्हिडिओ करतो म्हणून फोटोशॉपमध्ये पूर्ण तुम्हाला एकदम क्लिअर आणि बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत मी सांगत असतो. कारण की पिक्सल लॅबला भाऊनो पूर्ण एकदम स्टार्टिंग म्हणजे जसं की ब्रश वगैरे ॲड करण्यापासून ते सांगता येत नाही, त्यामुळे आपण काय करतो, फोटोशॉपला पूर्ण व्हिडिओ क्लिअर करतो. लक्षात घ्या, जेच फोटोशॉपला जी डिझाईन असते तीच तुम्हाला पिक्सल लॅबला पण पूर्ण एडिटेबल भेटेल. लक्षात घ्या, आपल्या चॅनलवरती. तर काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचा. इमेज साईजवरती जायचं, बॉक्समध्ये जसं की बॉक्स आता तुम्हाला दिसतोय रँडमली. ओके, जो हा बॉक्स आहे त्याला इंचेसमध्ये आपण ठेवलेले, रेझोल्युशन ठेवली आहे 300. ओके, जास्त काही घाई करायची गरज नाही, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पासवर्ड भेटून जाणार आहे. ओके, तर इथे काय करूया आपण, हा जो ग्रुप आहे ना त्याला आधी लेअरवरती सिलेक्ट करूया, जेणेकरून आपण जी लेअर सिलेक्ट करू, जी PNG कोणती पण असेल ती सिलेक्ट करण्याआधी काय करणार आहे, सिंगल सिलेक्ट होऊन जातील. ओके, भाऊन इथे बघू शकता, एक असणार आहे तुम्हाला इथे दिसते एकदम कडकमध्ये, एकदम बॅनर डिझाईन एकदम बघू शकता. एक असणार आहे बॅकग्राऊंड. हे बॅकग्राऊंड आपण काय केलं, एक रँडमली कुठेतरी आपल्याला Pinterestला भेटलं भाऊन. ओके, आता सांगू नाही शकत, कुठेतरी भेटलंय. ओके, त्याला आपण काय केलं, थोडंसं 1-2 ब्रश इथे मारलेत. ते ब्रश मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. कुठे प्रोव्हाइड केलेले आहेत तर तुम्हाला सांगून देतो भाऊनो, जो लोगो डिझाईन आपण केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 3D प्लस ब्रश वगैरे सर्व जे काही असेल ते मी प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, लक्षात घ्या. तर नसेल पाहिलं तर जाऊन चेक करून घ्या. व्हिडिओ कडक लोगो डिझाईनवरती आपला व्हिडिओ आलेला आहे. ओके, तर इथे बघू शकता, एक असणार आहे बॅकग्राऊंड तुम्हाला इथे दिसते. ओके, तर हे बॅकग्राऊंड आपण काय केलं, थोडं ऑरेंजमध्ये याच्यामध्ये स्पॉट मारलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे या, पुढ्याच्या नंतर व्हिडिओ पूर्ण बघा. लक्षात घ्या, कारण की इथे बघू शकता रात्रीचे आता वाजले आहेत 12:22, तरी तुमच्यासाठी व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करतोय. सर्व जे काय असेल ते तुमच्यासाठी. ओके, इथे बघू शकता बॅकग्राऊंड आपण कसा एडिट केले. जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपले व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, प्लस PST फाईल घ्या. त्याच्यामध्ये इथे मी जसं सांगतोय भाऊ त्या लेअरवरती लक्ष द्या. ओके, ओके, तर इथे बघू शकता काय आता बॅकग्राऊंड झालेलं आहे. बॅकग्राऊंड नंतर एक थोडासा ब्रशचा स्पॉट मारलेला आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघू शकता एक सनची फ्लावर आहे. सनची जी काही PNG आहे ती तुम्हाला दिसते. ओके, त्याच्या खाली एक थोडंसं इथे बघू शकता, तुम्हाला इथे दिसत असेल एक लाईट म्हणजे पुसट आपण काय केलेलं आहे सांगू दे तुम्हाला, एक म्हणजे असं टेम्पल म्हणजे की मंदिराची PNG तुम्हाला इथे दिसत असेल, ती PNG आहे. आपण Ctrl Z मारूया. Ctrl Z मारल्याच्यानंतर ज्या सिच्युएशनमध्ये मी तिला ठेवली होती त्याच सिच्युएशनमध्ये ती राहील. ओके, कारण की तुम्हाला मी दाखवण्यासाठी काय केले ते ऑन करून दाखवली होती. त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण काय केले, सूर्याची जी PNG असणार आहे त्याच्यानंतर एक आपण काय केले, एक म्हणजे सूर्यासारखी एक कडक अशी रिफ्लेक्शन, तुम्हाला माहिती असेल जशी सूर्यांची किरण वाहून जसं सूर्य फेकत असतो त्यानुसार आपण काय केले, एक PNG आपण भरपूर डिझाईनमध्ये यूज केलेली आहे. तुम्हाला इथं दिसत असेल एकदम कडकमध्ये सांगतोय. ओके, 22. त्याच्यानंतर इथे बघू शकता, त्याच्यानंतर पुढे त्याच्यावरती आता आपण काय करणार आहे, हे असणारे भाऊन आपलं बॅकग्राऊंड असणार आहे, आपले प्रभू श्रीराम तुम्हाला माहीत असेल. ओके, त्यांच्या मागे आपण काय करणार, एकदम कडकमध्ये सांगतोय तुम्हाला, जी काय डिझाईन आहे ना ती एकदम कडकमध्ये आपण एडिट केली आहे. त्याच्यामध्ये जे प्रभू श्रीरामांची तुम्हाला एकदम कडक अशी मूर्ती तुम्हाला दिसत असेल, ती मूर्ती आपण काय केली पूर्ण एकदम क्रॉप वगैरे, जिला काय इफेक्ट वगैरे येत नाही ते सर्व तुम्हाला यामध्ये ॲड केलेले आहेत. प्लस तिला पण एक शॅडो मारलेला आहे. ओके, लेअरवरती का लेअर 2 इथे बघू शकता, फक्त एक ड्रॉप शॅडो यूज केलेला आहे आणि त्याला ब्राईटनेस कॉन्ट्रास्टचा जो काही इफेक्ट असणार आहे ते सर्व प्रोव्हाइड करून बॅकग्राऊंडनुसार आपण काय केले, डिझाईन क्रिएट केले. तुम्हाला इथे दिसते. ओके, तुम्ही ही PNG घेऊन तुम्ही कोणती पण बॅनर डिझाईनमध्ये यूज करू शकता. फक्त पर्सनल यूजसाठी तुम्ही आमच्या PST फाईल घेऊन तुम्ही यूट्यूब चॅनलवरती तुमच्या स्वतःच्या अपलोड करू शकत नाही. कॉपीराईट स्ट्राईक किंवा वॉर्निंग क्लेम लागू शकतो. लक्षात घ्या,
त्याच्यामुळे तुमच्या चॅनलला वगैरे रिस्क आहे, लक्षात घ्या. ओके. बरेच जण काय करतात, मी आता 1-2 चॅनल पाहिलेत जे आमच्या PHP फाईल रिसेल म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये थोडं चेंजेस करतात आणि रिअपलोड करतात. तर भावांनो तसं करू नका, तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे काय असणार एकदम कडकमध्ये एक शॅडो. इथे तुम्हाला माहीत असेल आपण शॅडो कशी यूज करतो, नसेल माहीत तर एकदम बेसिकमध्ये सांगतो. इथे बघू शकता, कोण सांगणार नाही एवढा एकदम डिटेलमध्ये. ओके. नॉर्मल ब्रश घ्यायचा जो आपला डिफॉल्ट असतो, तुम्हाला नसेल माहीत. सिंपल इथं काय करा, इथे वरती बघू शकता, वरती या जनरल ब्रशेस आहेत, त्याच्यामध्ये हा जो 1 नंबरचा सॉफ्ट राऊंड ब्रश तुम्हाला नाव त्याचं भेटून जाईल. सिंपल एक फॉन्ट घ्यायचा बॅकग्राऊंडनुसार. ओके. म्हणजे कलर घ्यायचा आणि सिंपल याच्यामध्ये काय करायचं, पहिला ते ब्रश सिलेक्ट करा. ब्रश सिलेक्ट केल्याच्या नंतर याला काय करायचं आहे, स्पॉट मारायचं आहे. इथे बघू शकता त्याची साईज फक्त तुम्हाला इन्क्रीज म्हणजे वाढवावी लागेल, जे की तुम्हाला माहीत असेल. इथे बघू शकता असा एकदम आपण काय केलं, स्पॉट मारलेला आहे, त्याची ऑपोजिट मायनस करून असा इफेक्ट झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर वरती बघू शकता फ्लॅग वगैरे तुम्हाला इथे दिसतील, जे काय आहे ते सर्व डिटेलमध्ये सांगतोय. ओके. इथे बघू शकता कसा लुक झालेला आहे. ओके. आता ही आपण काय केले, PNG सेम डुप्लिकेट केलेली. एक आहे प्रभू श्रीरामांची जी मूर्ती आहे त्यांच्या मागे, प्लस त्याच्यावरती आपण काय केले, अजून एक लेअर केलेलं आहे, जेणेकरून ते लपले गेलेले तुम्हाला इथे दिसत असेल. ओके. Ctrl Z मारूया, जेणेकरून ज्या पोझिशनमध्ये जी आपण PNG घेतली ती त्या सेट राहील, लक्षात घ्या. ओके. जर मुवमेंटमध्ये कुठेतरी सरकले असेल तर तुम्हाला सांगते, कारण की व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, त्यासाठी व्हिडिओ कुठेही असू शकतो. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता, आपण लॉक मारूया, जेणेकरून आपल्याला मध्ये अडचण होणार नाही. ओके. त्याच्यानंतर हे झाले बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, तुम्हाला माहीत असेल, ही आपण घेतलेली आहे एकदम कडकमध्ये. बघू शकता एकदम क्रिएटिव्हिटी. ह्याची जर तुम्हाला PNG पाहिजे असेल तर एकदम कडकमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जेव्हा कोणती पण डिझाईन येईल त्याच्यामध्ये. इथे बघू शकता ह्याचे वापर करून आपण काय वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ वगैरे म्हणजे कार्ड वगैरे डिझाईनसाठी याची यूज करू शकतो. ही तुम्हाला क्रिएटिव्हिटी सुचली पाहिजे, की आपल्या डिझाईनमधून तुम्ही मटेरियल घेऊन प्लस त्याच्यावरती थोडं म्हणजे थोडं अजून सर्च वगैरे करून त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन वगैरे करू शकता. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आता आपण सर्व जे काय ॲड करायचं होतं मटेरियल ते ॲड केलेलं आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके. आता आपण करणार आहे सुरुवात आपल्या टेक्स्टला. ओके. हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय तो आपण ठेवलेला आहे टेक्स्टसाठी पोर्शन आहे, जे आहे ते पूर्ण क्लिअर सांगतोय, लक्षात घ्या. ओके. 36. त्याच्यानंतर पुढे इथे बघू शकता ही शॅडो असणार आहे, प्रभू श्रीराम तुम्हाला दिसत असेल. ओके. प्रभू श्रीराम लल्ला हे जे टेक्स्ट आहे अनेक देवनागरी फॉन्ट आहे, लक्षात घ्या, बोल्ड इफेक्टमध्ये. ओके. त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढे बघू शकता खाली फ्लावर तुम्हाला दिसत असेल, इथे फ्लावरची पेंज वगैरे इथे ॲड झाली. ओके. त्याच्यानंतर इथं बॉटमला येऊया. इथं बघू शकता एक तुम्हाला मी टेक्स्चर ह्याच्यामध्ये ब्रश मारलेला आहे, जेणेकरून जो वरती आपलं जे नाव असणार आहे ते एकदम उठून दिसेल, लक्षात घ्या. ओके. याला 3D शॅडो मारलेला आहे. 3D शॅडो पण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. लगीन कशामध्ये केलेलं आहे तर लोगो डिझाईनमध्ये तुम्हाला एक फाईल मी प्रोव्हाइड केली आहे, त्याच्यामध्ये ब्रश प्लस 3D शॅडोचा इफेक्ट जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता राम मंदिर हे जे टेक्स्ट आहे, TG कॅली नावाचा जो फॉन्ट आहे त्याला आपण काय केलेलं आहे, कडकमध्ये शॅडो मारून प्लस इथे बघू शकता शॅडो मारून त्याला आपण काय केलं आहे, नॉर्मलवरती एक टेक्स्चरला क्लिपिंग मास्क केलेला आहे. जसं आपण पिक्सल लॅबमध्ये टेक्स्चर मारतो एखाद्या टेक्स्टला म्हणजे टेक्स्चर अप्लाय करतो, लक्षात घ्या. सेम तसं इथं क्लिपिंग मास्क केली आहे, तुम्हाला इथे दिसते. बघू शकता एकदम कडक गोल्डन कलरचा जो काय आहे तो क्लिपिंग मास्क केला. आता याला जर तुम्हाला दाखवायचं असेल, राईट क्लिक करा, रिलीज क्लिपिंग मास्कवरती क्लिक करा, तुम्हाला दिसून येईल कोणता टेक्स्चर आहे तो. ओके. जे काय आहे ते सर्व क्लिअर असतं आपल्या व्हिडिओमध्ये, लक्षात घ्या. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर खाली बघू शकता आपण काय केलं आहे, वर्षपूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा हे जे टेक्स्ट आहे तुम्हाला माहीत असेल. फॉन्ट बघूनच बरेच जण जर पिक्सल लॅबवरून आले असतील त्यांना माहीत असेल हा फॉन्ट कोणता आहे. पोपनीस नावाचा फॉन्ट आहे जो एकदम कडकमध्ये दिसतोय. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण हे सर्व जे टेक्स्ट वगैरे जे आहे ती शायरी वगैरे आपण यामध्ये ॲड केलेले आहे. आता जर तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस वगैरे काय म्हणजे जसं की तुम्हाला सांगू ते शुभेच्छुक आहेत, त्या शुभेच्छुकांमध्ये तुम्हाला काय जास्त सांगायची गरज नाही. शुभेच्छुकांमध्ये स्वतःचं नाव वगैरे तुम्ही ॲड करायचं आहे. ओके. इथे आपला जो लोगो असणार आहे तो आपण लोगो यामध्ये ॲड केलेला आहे. ओके. बघू शकता हे जे लेअर वगैरे असणार आहे ते आहे ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये काय ते दिसते. हे झालेले पूर्ण प्रभू श्री राम लल्ला राम मंदिर वर्षपूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. बॅनर डिझाईन फुल टू एडिटेबल व PHP फाईल PLP फाईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटली आहे भावनो. ओके. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आता इथे बघू शकता शेवटला आपण काय केलं आहे, ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्टचा जो इफेक्ट आहे तो यामध्ये प्रोव्हाइड केला आहे. हलकं बघा तुम्हाला थोडासा डिफरंट दिसून येईल डिझाईनमध्ये, इथे बघू शकता. ओके. तो ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट हा इफेक्ट आपण यामध्ये लास्टला अपलोड केलेला आहे. ओके.
तुम्हाला इथे कडकमध्ये दिसते, एकदम कडक नाथकुला डिझाईन आपण काय केले तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. 52 ओके. चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकाशच्या डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. आणि नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे, त्याच्यावरती व्हिडिओ बनवून लवकरात लवकर घेऊन येण्यात येईल. धन्यवाद.